विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स आणि AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण जी 220B जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामध्ये टॉपिक बघतोय रूरल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा ग्रामीण विकास. यामध्ये आपण बघतोय केस स्टडी ऑफ रूरल डेव्हलपमेंट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातील काही ग्रामीण विकासांचा चिकित्सक अभ्यास. याविषयी माहिती बघत असताना मागील तासिकेला राळेगणसिद्धी, हिवरे बाजार, तालुका जिल्हा अहमदनगर या भागातील ह्या दोन गावांचा आपण चिकित्सकपणे अभ्यास केला. कोणकोणत्या प्रकारच्या योजना त्या गावामध्ये राबवल्या असेल, त्यामध्ये केंद्र सरकारच्या योजना असतील, राज्य सरकारच्या योजना असेल, गावातील लोकांचा श्रमदानातून सहभाग असेल, वेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या सहभागातून आर्थिक सुधारणा झालेल्या असेल, सामाजिक सुधारणा झाल्या असेल, त्याचबरोबर त्या ठिकाणी असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्वसहाय्यता गट असेल, अशा वेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी गावामध्ये कशाप्रकारे त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे त्या गावाचा त्या प्रकारे ग्रामीण विकास झाला आहे हे आपण या मागील तासिकेला बघितलं. अशाच प्रकारे अजून एक औरंगाबाद जिल्ह्यामधील एक गाव, त्या गावाविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. तर चला बघूया त्या गावाविषयी माहिती. प्रथम आपण बघूया महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाच्या ह्या टॉपिकमध्ये आपण काय काय बघितलं. या बघत असताना प्रत्येक वेळेस सांगावं लागतं की ग्रामीण विकासाची संकल्पना सांगत असताना विकास, अर्थ, व्याख्या यांच्या गोष्टीविषयी माहिती सांगितली. त्यानंतर आपण पुढे गेलो तर ग्रामीण विकास म्हणजे काय, ग्रामीण विकासाचे अर्थ आणि व्याख्या याविषयी सांगितलं. म्हणजे ग्रामीण विकास म्हणजे काय की दुर्बलांचं सशक्तीकरण करणे यालाच ग्रामीण विकास म्हणायचं का. तर ग्रामीण विकासाचं मापदंड करत असताना किंवा ग्रामीण विकास झाला आहे किंवा नाही झाला याविषयी माहिती सांगत असताना ग्रामीण विकासाचे आर्थिक मापदंडाच्या साहाय्याने कशाप्रकारे मोजले जातं, त्याचबरोबर आर्थिक मापदंड सांगत असताना ग्रामीण विकासाचे सामाजिक राजकीय मापदंड कशाप्रकारे दिले आहेत याचाही आपण या ठिकाणी विचार केला पाहिजे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचे योजना सांगत असताना महाराष्ट्राच्या केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाच्या प्रमुख योजना कोणत्या, त्याचबरोबर राज्य शासनाच्या ग्रामीण विकासाच्या प्रमुख योजना कोणत्या ह्याही आपण बघितल्या. म्हणजेच केंद्र सरकारच्या योजनामार्फत राज्य शासनामार्फत त्या राबवल्या जातात. त्या राबवत असताना कोणकोणत्या प्रकारच्या अडीअडचणी येतात, कशाप्रकारे त्या कोणत्या दुर्बल घटकांना कोणकोणत्या समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि कशा पोहोचल्या पाहिजे याचाही त्या ठिकाणी विचार केलेला असतो. अशाच महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाचा चिकित्सक अभ्यास करत असताना महाराष्ट्रातील कोणकोणत्या भागांचा विकास झाला आहे, कोणकोणत्या ग्रामीण भागांचा विचार केला याचा चिकित्सक अभ्यास केला. त्यामधून कोणकोणत्या योजना राबवल्या, कशाप्रकारे राबवल्या आणि कशा प्रकारे राबवल्या गेल्यामुळे त्या ठिकाणी असणाऱ्या भागांचा विकास झाला ह्याविषयी आपण माहिती बघितली. त्यामध्ये हिवरे बाजार असेल, राळेगणसिद्धी असेल आणि पाटोदा आज बघणार आहोत. त्या पाटोदा औरंगाबाद जिल्ह्यातील हे छोटंसं गाव, त्या गावाविषयी आज आपण माहिती बघणार आहोत. तर चला बघूया. पाटोदा या ठिकाणी तुम्हाला बघितलं असेल की पाटोदा जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी असणारं हे छोटंसं पाटोगाव असणारं सभागृह आणि असं ह्या ठिकाणी असणारं त्या ठिकाणी असणारं ती इमारत. तर मित्रांनो, पाटोदा ह्या गावाविषयी माहिती बघत असताना पाटोदा हे तालुका औरंगाबाद जिल्ह्यातील मुख्य शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर खाम नदीच्या तीरावर असणारं छोटंसं गाव आहे. या गावामध्ये पाटोदा गंगापूर नेहरी ह्या जुळ्या गावाच्या नावावरूनही हे ओळखले जाते. त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की वाळुंज MIDC महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या ठिकाणी जवळ असलेल्या घाणीचे साम्राज्य दुसरे काहीच नव्हते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावातून वाहणाऱ्या खाम नदीतून शहराचे घाण पाणी वाहत होते. भयंकर डास, सर्व प्रकारच्या रोगाचे पाटोदा माहेरच घरच बनले होते आणि यातूनच उदयास आलं ते भास्करराव पेरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या स्वच्छतेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि 2 ऑक्टोबर 2005 रोजी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाद्वारे गावकऱ्यांनी स्वच्छतेला सुरुवात केली आणि 2006 ते 2007 मध्ये तालुका स्तरावर संत गाडगेबाबा पुरस्कार मिळाला. केंद्र शासनाचा निर्मल गाम पुरस्कार 2007 साली मिळाला. पुन्हा या गावाचा विकासाच्या बाबत मागे वळून पाहिले नाहीत. अशा ह्या प्रकारच्या असणारं व्यक्तिमत्व या ठिकाणी मिळाल्यामुळे ह्या गावाने खरोखर विकास सुरुवात केली. आता याच गावाचा विकास सांगत असताना पाटोदा गावाचे क्षेत्रफळ 150 चौरस किलोमीटर असून गावाच्या सभोवताली जवळजवळ 1500 एकर शेत जमिनीचे क्षेत्र आहे. गावची एकूण लोकसंख्या 3350 असून त्यामध्ये पुरुष 1654 आणि महिला 1696 आहेत. म्हणजे एकूण कुटुंबाची संख्या ही 2011च्या जनगणनेनुसार 581 असून दारिद्र्यरेषेखाली कुटुंबाची 107 होती, जी 2001 साली 210 होती. गावच्या 70% बागायत क्षेत्र असून शेतीमध्ये मुख्यतः ऊस, कापूस आणि गहू ही पिके घेतली जातात. गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 1ली ते 8वीपर्यंत असून लर्निंगची सुविधा त्या गावामध्ये आहेत. गावात ISO पद्धतीची अंगणवाडी त्या ठिकाणी आहेत. पाटोद्यामध्ये दारिद्र्यरेषेखाली महिलांचे 3 बचत गट आणि सर्वसाधारण महिलांचे 6 बचत गट त्या ठिकाणी कार्यरत आहेत. गावामध्ये 2 युवक मंडळे, 2 भजनी मंडळे आणि 3
महिला मंडळे त्या ठिकाणी आहेत. दुष्काळग्रस्त मराठवाड्यांच्या ग्रामीण भागामध्ये जेथे दररोज शेतकरी आत्महत्येचा बातम्या येतात, तिथेच ग्रामीण विकासाचा हे एक अंकुर पाटोदा गावाच्या नावाने रोपाने उगवला आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात सरपंच भास्करराव पेरे पाटलांच्या प्रयत्नातून अनेक नवीन उपक्रम राबवले गेले आणि त्यातून हे गाव आज विकासाच्या मार्गावर उभे आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून या पाटोदा गावामध्ये राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम कोणते, तर पहिला उपक्रम राबवला त्यांनी स्वच्छ पाणी पुरवठा. गावातील ग्रामपंचायतीकडून 24 तास 365 दिवस शुद्ध पाणी पुरवठा केला जातो. 100% ग्रामपंचायत कर भरणाऱ्या कुटुंबास दररोज 20 लिटर आरोचं पाणी मोफत दिलं जातं. गावात ग्रामपंचायतीमार्फत 4 प्रकारे पाणी पुरवले जाते आणि घरोघरी जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो. पाणी मीटरच्या आधारे देण्यात येते. पाणीपट्टीही वसूल करण्यात येते. हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. स्वच्छ पाणी पुरवठा ह्या सर्वात महत्त्वाचा उपक्रम त्या ठिकाणी ह्या गावाने राबवला. त्यानंतर स्वच्छता, दुसरा उपक्रम त्यांनी राबवला स्वच्छता. गावाने सर्वात जास्त स्वच्छतेवर लक्ष केंद्रित केले, कारण स्वच्छता हाच खरं आरोग्याचा प्रश्न आहे हे गावकऱ्यांच्या मनावर बिंबवले गेले. प्रत्येक घराला 2 कचरा कुंड्या, ओला सुका कचरा वेगळा करण्यासाठी दिल्या गेल्या. पर्यावरण पिशवी वाटप करण्यात आली. गावातील कचरा रोज ट्रॅक्टरद्वारे उचलून घनकचरा व्यवस्थापन करून कंपोस्ट खत निर्मिती त्या ठिकाणी केली जाते. नियमित हात मोहिमेअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी वॉश बेसिनची व्यवस्था करण्यात आली आहे. गावात बंदिस्त दुवा गटारे असून सांडपाण्यावर स्थिरीकरण तलावातून प्रक्रिया केलेली ठिबक सिंचनाद्वारे गावातील वृक्षांना दिले जातात. आता पुढचे एक योजना राबवली त्यांनी, पर्यावरण संतुलनासाठी वृक्षारोपण. आता गावात अनेक एकूण लोकसंख्येइतके वृक्ष लावण्यात आले असून पर्यावरण संतुलनाची एक समृद्ध योजना राबवण्यात आली आहे. या योजनेद्वारे गावातील प्रत्येक कुटुंब वृक्ष संवर्धनाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत आहेत. गावात पूर्वीची 1500 झाडं होती. गावाने 2011-12मध्ये 1230 लावली. 2012 ते 13मध्ये 850, 13 ते 14मध्ये 1250, 14-15मध्ये 500, 15 ते 16मध्ये 350, 16 ते 17मध्ये 1072 वृक्षांची लागवड त्या ठिकाणी केली गेली आहे. तसेच या ग्रामपंचायतीद्वारे गावातील प्रत्येक ग्रामस्थ विद्यार्थी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात येतो. त्यावेळेस त्याला भेट म्हणून वृक्ष देऊन त्याची संगोपनाची जबाबदारी दिली जाते. आता त्यानंतर पुढं गेला पर्यावरण संतुलनाच्या बाबतीमध्ये केलेलं नाविन्यपूर्ण उपक्रम त्या ठिकाणी ह्या खरंच वाखाणण्याजोगा आहे. त्यानंतर पुढं बघूया अपारंपरिक ऊर्जा स्रोत किंवा सौर ऊर्जा किंवा बायोगॅसचा वापर. ग्रामस्थांना आंघोळीसाठी मोफत गरम पाणी पुरवणारी भारतातील एकमेव ग्रामपंचायत म्हणजे पाटोदा ग्रामपंचायत. सौर ऊर्जेद्वारे तापवलेले पाणी सकाळी 5 ते 8 या वेळेत पुरवण्यात येते. तसेच गावात विविध ठिकाणी 20 सौर दिवे लावण्यात आले आहे आणि बायोगॅसचे एकूण 12 प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्यापैकी बायोगॅसचे 3 प्रकल्प शौचालयाला जोडण्यात आले आहेत. म्हणजे सोलर होम लाईट 45 किंवा सोलर होम हीटर 155, सार्वजनिक सोलर हीटर, वॉटर हीटर 10 बसवलेले गेले आहेत. आता याविषयी सांगत असताना मोफत पिठाची गिरणी दाल मिल ही त्या ठिकाणी विकसित करण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाची मोफत पिठाची गिरणी योजना ग्रामपंचायतीने 2009-10मध्ये सुरू केली. या योजनेनुसार गावामध्ये 2 गिरण्या चालू असून ग्रामपंचायतीनं अगोदर कुटुंबांना या गिरणीतून मोफत दळण मिळते आणि त्यामुळे ग्रामपंचायतीचा कर 90 ते 95% जमा होतो. दरवर्षी या योजनेतून खातेदार वाढत आहे आणि या तत्वावरच गावात दाल मिलही बसवण्यात आली आहे. आता पुढचा पॉईंट त्यांनी केला की गावामध्ये राबवलेला आणखीन एक उपक्रम CCTV कॅमेरे. पाटोदा ग्रामपंचायत गावात, शाळेत, विविध कार्यालयामध्ये महत्त्वाच्या ठिकाणी गावातून बाहेर येणारे रस्ते 2 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. नोकर वर्गावर नियंत्रण राहावे म्हणून गावातील प्लास्टिक बंदी, गुटखा बंदी, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, गावातील सुरक्षेला व्यवस्थेला अधिक महत्त्व दिले गेले आहेत. त्यानंतर ग्रामोत्सव, सामूहिक भोजन, एक गाव एक गणपती असे उपक्रम राबवण्यात येतात. त्यानंतर कुपोषणमुक्त अंगणवाडी असेही उपक्रम त्या ठिकाणी राबवण्यात येतात. गावात श्री हनुमान व महादेवाची 2 मंदिरं आहेत. दसऱ्याच्या दिवशी गावामध्ये सर्वांनी एकत्र येऊन धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. समूह लोक सहभागातून प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी संपूर्ण नागरिकांचे भोजनाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी समाज प्रबोधन व्याख्याने आयोजित करण्यात येतात आणि हे कार्यक्रम वर्षभर राबवले जातात. गावामध्ये 2 युवक मंडळे असून एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवून सर्व गाव मिळून एकच गणपती बसवला जातो. कुपोषणमुक्त अंगणवाडी. पाटोद्यामध्ये 2 अंगणवाडी ISO मानांकित गंगापूर नियमित 1 आणि मिनी अंगणवाडी आहेत. अंगणवाडी सर्व बालकांना दररोज सकस आहार देण्यात येतो. त्यातून कुपोषणमुक्त अंगणवाडी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरून आली आहे. आता इतर सामाजिक काय उपक्रम त्या ठिकाणी केले गेले आहेत. गावात थंड पाण्याचे कूलर बसवण्यात, सिमेंटचे बाग, प्रत्येक घराच्या दरवाजावर दुर्बिणीची व्यवस्था, गावकऱ्यांनी कसे वागावे, काय करावे, काय करू नये याचे फलक, सरकारी कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रिक हजेरी, त्यांच्यासाठी लॅपटॉप, पाणी पुरवठ्याचे विद्युत पंप चालू बंद करण्यासाठी मोबाईलचा वापर, सार्वजनिक धोबीघाट, अनेक नाविन्य
उपक्रम ह्या पाटोदा गावाने राबवले आहेत आणि त्यातूनच ग्रामीण भागाचा विकास श्रमदानातून, एकोप्यातून, कुशल नेतृत्वातून, दूरदृष्टीतून, आधुनिक कास धरल्याने कसा होतो याचं ज्वलंत उदाहरण आपण ह्या जगाला दिले आहेत. अशा प्रकारे पाटोदा गावाने राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि खरोखरच त्या गावाचा विकास झाला आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. आता या गावाने राबवण्यात आल्यामुळे ह्या गावाला मिळालेले वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार, म्हणजे पुरस्कार कोणते मिळाले, ते गावाला पुरस्कार मिळाले 2015-16मध्ये केंद्र शासनामार्फत ग्रामविकास अभ्यासातून देशभरातून केल्या गेलेल्या 11 गावे निवडली, त्यात पाटोदा गावाचा समावेश होता. त्याचबरोबर 2007 सालचा सरकारचा निर्मल ग्राम पुरस्कार, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा स्वच्छ ग्राम स्पर्धा पुरस्कार, राज्यस्तर प्रथम पुरस्कार 2011-12चा पर्यावरण विकास रत्न पुरस्कार, केंद्र सरकार पंचायत सबलीकरण उत्तरदायित्व प्रोत्साहन योजना पुरस्कार 2013 व 14 यातून असे याविषयी यानंतर अशा अनेक स्थानिक स्तरावरील अनेक पुरस्कार या गावाने पटकावलेले आहेत. अशा प्रकारे खरोखर ह्या गावाचा विकास हा पकडण्याजोगा आहे. म्हणजेच ह्या गावाचा विकास झाला, त्या विकासामागे असणाऱ्या लोकांचं श्रमदानातून सहभाग असेल, वेगळ्या प्रकारच्या योजना असेल, वेगळ्या प्रकारच्या असणारा नवनवीन उपक्रम, त्या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रम त्या गावात राबवले गेले आणि ह्या अशा वेगळ्या प्रकारच्या योजना त्या ठिकाणी राबवल्या गेल्या असल्यामुळे त्या ठिकाणी गावचा विकास हा चांगल्या प्रकारे झाला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. अशा प्रकारे विद्यार्थी वृंदांनो, पाटोदा जिल्हा औरंगाबाद या ठिकाणी असणारे हे छोटंसं गाव, या गावचा विकास खरोखर झालेला आहे. या ठिकाणी असणाऱ्या योजना, केंद्र सरकारच्या योजनाबरोबर त्या ठिकाणी गावाचं असणारं कुशल नेतृत्व याच्या आधारेच खरोखर या ठिकाणी विकास झाला असं आपण म्हणू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकविषयी कोणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असेल, या ठिकाणी माझा मेल ID दिला आहे, यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्राचा ग्रामीण विकास हा टॉपिक या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील तासिकेला आपण पुन्हा नवीन टॉपिक घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत ओके, गुड डे, बाय बाय.